नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे आता आजीने ऐश्वर्यासाठी दुधाचा ग्लास आणलेला असतो. आजी म्हणत असते, ऐश्वर्या चल बरं दूध पिऊन घे. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, नाही नको आजी, मला ह्या अवस्थेमध्ये काहीही खावंसं प्यावंसं वाटत नाही आहे, खरंच सांगते. तेव्हा आजी म्हणते, अगं या अवस्थेत काही खावंसं प्यावंसं वाटत नाही, पण तरीसुद्धा खायला नको का? तुला आता बाळाची आणि स्वतःची काळजी घ्यायची आहे. अजिबात तुला बाळाकडे दुर्लक्ष करून जमणार नाही, कळतंय तुला? हे बघ, सारंगचं बाळ तुझ्या पोटात आहे. आता तुझं लग्न आहे, वेळेवरती खा. अजिबात खाण्याकडे दुर्लक्ष करू नकोस, असं आजी म्हणत असते. तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणते, आजी तुम्ही किती काळजी घेताय हो माझी, खरंच. म्हणजे मला खरंच खूप आवडतंय की तुम्ही दोघीजणी माझी इतकी काळजी घेताय. तेव्हा सुमित्रा बघा, तिला खूप राग आलेला असतो. सुमित्रा म्हणत असते, ऐश्वर्या अगं किती नाटके करशील गं तू, तुझ्या पोटामध्ये बाळ नसताना इतकं नाटक करतेस. ऐश्वर्या थांब, जानकीची आई लवकरात लवकर सापडू दे, मग बघ मी काय करते ते. असं थोबाड फोडते ना तुझं की तुला चांगला धडा शिकवते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे जानकी आणि ऋषिकेश दोघेजणं आलेले असतात. तेव्हा आजी म्हणत असते, काय मग आलात का तुम्ही दोघेजणं? काय ठरवलं आहे मग? डिवोर्स पेपरवरती सह्या केल्यात का? नाही, तुमच्याकडून आज मला आनंदाची बातमी ऐकायला मिळेल अशी मी अपेक्षा करते. काय ऋषिकेश, तुझ्या बायकोने डिवोर्स पेपरवरती सह्या केल्या का? तेव्हा जानकी म्हणते, हो, डिवोर्स पेपरवरती सह्या केलेल्या आहेत. तेव्हा प्रेक्षकांनो, ऐश्वर्या बघा, तिला खूपच जास्त आश्चर्य वाटतं जेव्हा इथे जानकी म्हणते की डिवोर्स पेपरवरती सह्या केलेल्या आहेत. तिला खूप मोठा धक्कासुद्धा बसतो. तेव्हा आजी म्हणते, काय डिवोर्स पेपरवरती सह्या केल्या? अरे वा ऋषिकेश, तुझ्या बायकोला छान तू सद्बुद्धी दिलीस हो, आणि तिला सही करायला सांगितलीस. बरं झालं, आता तुझं आणि ऐश्वर्याचं लग्न सुखरूपरित्या पार पडेल. बघितलंस ना ऐश्वर्या, ही जानकी तुमच्या दोघांच्या रस्त्यातून काट्यासारखी बाजूला झालेली आहे. काटा कसा आपण बाजूला करतो तसं ह्या जानकीला काट्यासारखं बाजूला केलं आहे. आता तुमच्या दोघांच्या लग्नामध्ये अजिबात अडचण येणार नाही, विघ्न येणार नाही, कळते का तुला? तेव्हा ऋषिकेश म्हणत असतो, आजी अगे काय बोलतेस तू? इथे जानकीने डिवोर्स पेपरवरती सही केले म्हणून आता लग्न होणार आहे ना, ही गोष्ट विसरू नकोस. आणि तिला काटा वगैरे काय बोलतेस ग तू? ती माझ्या लग्नाची बायको आहे, कळते ना तुला? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता आजी म्हणत असते, अरे वा, काय रे, मी तुझ्या बायकोला बोलले म्हणून तुला इतका राग आला का? तेव्हा ऋषिकेश म्हणतो, नाहीतर काय, तू प्रत्येक वेळेला तिचा का अपमान करत असतेस, का तिला बोलत असतेस? तेव्हा इथे आता ऐश्वर्या म्हणत असते, बरं ठीक आहे, ते सगळं जाऊ दे. तुम्ही दोघांनी सह्या केल्यात ना, मग आता पुढची सगळी बोलणी करायला नकोत का? पुढची बोलणी करायला पाहिजे, असं आता सुमित्रा म्हणत असते. तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणते की हो, तुम्ही बोला, फक्त काय काय तयारी करायची आहे ते. तेव्हा जानकी म्हणते की पुढे आता काही केलं जाणार नाही. आधी माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे ऐश्वर्या, हे डिवोर्स पेपर तू कुणाकडून तयार करून घेतलेस? ती कुठली व्यक्ती आहे, कोण वकील आहे ज्यांच्याकडून तू ही डिवोर्स पेपर तयार करून घेतलेस? तेव्हा ऐश्वर्या म्हणते, नाही सांगणार मी. का सांगू तुम्हाला? तुम्हाला प्रत्येक गोष्ट मी अजिबात सांगणार नाही आहे. तुम्ही लोक काय करता माहिती आहे का? ऐकून घ्याल आणि मलाच आता या सगळ्यामध्ये अडकवाल, म्हणून मी ना तुम्हाला काही सांगणार नाही आहे. तेव्हा जानकी म्हणते, अच्छा काही सांगणार नाही आहेस का? म्हणजे चोराच्या मनात चांदणं, जे काही म्हणतात ना ते सगळं खरंच आहे नाही का? नको सांगू, नाही सांगायचं आहे ते. हे घे, शोधून काढायचं कसं ते मला बरोबर जमतं. हे घे, तुला डिवोर्स पेपर हवे होते ना, आता कर, तुला ऋषिकेश बरोबर लग्न करायचं आहे ना, तू कर, असं जानकी तिला म्हणते. तेव्हा ऐश्वर्या डिवोर्स पेपरवरती ऋषिकेश आणि जानकीने जी सही केलेली असते ती पुन्हा एकदा व्यवस्थित बघत असते. तेव्हा आजी म्हणत असते की वा जानकी वा, अगं बरं झालं तू सही केलीस, आता यांचं लग्न आहे ना व्यवस्थित पार पडेल. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, हो ना, आता लवकरात लवकर लग्नाची तयारी करायला हवी. लवकरात लवकर आता लग्नाचा मुहूर्त काढायचा आहे आणि सगळी तयारी सुरू करायची आहे. तेव्हा इथे आजी म्हणते, चला आता लवकरच लग्नाची तयारी सुरू करा. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, ही जानकी आहे ना, जानकी करेल आमच्या लग्नाची तयारी. मला लवकरात लवकर हळद, मेहंदी सगळंच मला करायचं आहे. सगळं इथे आता स्टेप बाय स्टेप गोष्टी झाल्या पाहिजे, म्हणजे अगदी मेहंदीपासून ते संगीतपर्यंत सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे.
तेव्हा प्रेक्षकांनो, जानकीला वाईट वाटतं, तर इथे ऋषिकेशला खूपच जास्त राग आलेला असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे लता येते आणि मायाला म्हणत असते, काय गं माया, रात्री मला जाग आली होती ना, तेव्हा मी बघितलं तू माझ्या शेजारी नव्हतीस, कुठे गेली होतीस तू? तेव्हा इकडे आता माया म्हणत असते, हे बघा, मी बाहेर गेले होते, ती खिडकी आहे ना, तिथे उभे राहून मी रडत होते. तेव्हा लता म्हणते, अगं पण मी तुला सगळीकडे बघितलं, तू मला कुठेच दिसली नाहीस. तेव्हा माया म्हणते, सांगितलं ना, त्या खिडकीजवळ उभं राहून मी रडत होते म्हणून. तेव्हा इथे लता म्हणते, का गं, तू का रडत होतीस? तुला तुझ्या आईवडिलांची आठवण येत होती का? तेव्हा माया म्हणत असते, हो ना, मला त्यांची आठवण तर रोजच येते. बिचाऱ्यांचं वय झालं आहे ना आता, मी तिथे नाही आहे त्यांची काळजी घ्यायला, तर त्यांना किती त्रास होत असेल याचा विचार करून मला खूप जास्त त्रास होतो आहे. तेव्हा लता म्हणत असते, आपल्याला ना आता काहीतरी करायला हवं, इथून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मी इथे कशी आले, का आले याचा विचार करण्यापेक्षा मी मी इथून कधी बाहेर पडणार आहे याचा विचार कर. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता माया म्हणत असते, अहो आपण 2 वेळा प्रयत्न केले ना, दोन्ही वेळा आपला प्रयत्न फसला, आता काय करायचं आपण, तुम्ही सांगा बरं. आता पुढचा प्लॅन काय असणार आहे तुमचा? तेव्हा इथे लता म्हणत असते, अगं आपल्याला थांबून जमणार नाही आहे, इथून बाहेर पडण्यासाठी आपल्याला काही ना काहीतरी प्रयत्न तर करावेच लागणार आहेत ना. बरं तू तुझ्याबद्दल मला थोडी माहिती दे ना, म्हणजे तुझ्याबद्दल जर मला काही माहिती कळली तर तू तुझ्याबद्दल बोल, मी माझ्याबद्दल बोलेन. म्हणजे याचा अर्थ आपल्या दोघींचा काही संबंध तर नाही आहे ना. या लोकांच्या इथे आणण्यामागे या तरी गोष्टी आपल्या समोरासमोर येतील, तेव्हा तू मला तुझ्याबद्दल काहीतरी सांग ना, सहज म्हणून सांग. तेव्हा माया म्हणते, ठीक आहे सांगते. माझा जन्म मुळशीतला, मुळशीमध्येच लहानाची मोठी झाली. मी माझ्या आईवडिलांना एकुलते एक मुलगी आहे. मी नोकरीला गेले होते, नोकरी करत मी माझ्या आईबाबांचा सांभाळ करत होते. आता त्यांचं वय झाले, त्यांच्याजवळ दुसरं कोणीच नाही आहे. मी काम करायचे आणि घर सांभाळायचे. तेव्हा लता म्हणते, तू एखाद्या श्रीमंत घरातली आहेस का? तेव्हा माया म्हणते, नाही हो, श्रीमंत घरातली नाही, पण खाऊन पिऊन सुखी आहोत आम्ही. तेव्हा प्रेक्षकांनो, माया म्हणते, आता तुम्ही मला सांगा, माझा कुणाशी काय संबंध आहे, तरीसुद्धा मला इथे आणून ठेवले, का ठेवले काही कळत नाही आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता माया म्हणत असते, आणि तुमचा काय संबंध आहे? तेव्हा लता म्हणते, अगं माझा काही संबंध असेल असं वाटत नाही. हां, पण माझ्या जानकीचा, माझ्या लेकीचा नक्कीच संबंध असू शकतो. मला असं वाटतंय, ज्या माणसाने आपल्याला इथे आणून ठेवलं आहे ना, तो माणूस त्या ऐश्वर्याचा माणूस नक्कीच असू शकतो. ऐश्वर्या म्हणजे माझ्या मुलीची, जानकीची जाव, ती खूपच जास्त डेंजरस आहे. ती माझ्या मुलीच्या आणि माझ्या जीवावरती उठली. तिला माझ्या मुलीचं सासर पूर्णपणे उद्ध्वस्त करून टाकायचं आहे. मला तर कधी कधी वाटतं, मी माझ्या मुलीच्या आयुष्यात नव्हते ना, ते बरं होतं. तिच्या आयुष्यामध्ये येऊन मी तिच्या सुखी संसाराला सुरुंग लावलाय, सुरुंग. असं इकडे आता लताबाई म्हणत असते. तेव्हा माया म्हणते, नका काळजी करू, तुमची मुलगी तुम्हाला शोधत इथपर्यंत नक्की येईल आणि पुन्हा तुम्हाला आपल्याबरोबर घेऊन जाईल, तुम्ही नका काळजी करू. तर इथे माया लताची समजूत काढण्याचं काम करत असते. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे ऋषिकेश म्हणत असतो, पण तो माणूस नक्की कोण होता जो आपल्या बंगल्याच्या बाहेर येऊन उभा राहिला होता? तेव्हा सौमित्र म्हणतो, दादा त्या माणसाचा चेहरा दिसलेला नाही आहे. तेव्हा इथे जानकी म्हणत असते, पण ऋषिकेश हा तोच माणूस आहे, मास्कमॅन, जो इथे आपल्या बंगल्याच्या बाहेर उभा होता ना, तोच इथे ऐश्वर्याला मदत करतोय. माझी पूर्णपणे खात्री आहे की हा तोच माणूस आहे जो ऐश्वर्याचा साथीदार आहे, आणि ते दोघेजण मिळूनच इथे आता आपल्याला त्रास देण्याचा प्रयत्न करतायत, मला माहिती आहे ना. तेव्हा सौमित्र म्हणतो की वहिनी तू बरोबर बोलतेस, मला असं वाटतं की लताईंच्या किडनॅपिंगच्या मागे हा माणूससुद्धा असेल जो ऐश्वर्याला मदत करत असेल. म्हणून तर दोघेजण एकत्र येऊन सारखे प्लॅनिंग करत असतात आणि इथे नवनवीन आयडिया शोधून काढण्याचा प्रयत्न करतात. तेव्हा इथे ऋषिकेश म्हणत असतो, असं असेल तर आपल्याला त्या माणसावरती नजर ठेवायला हवी. तो माणूस कुठे जातो, काय करतो, सगळ्या गोष्टी आपल्याला कळायला हव्या. तेव्हा जानकी म्हणते, ऋषिकेश ते ऐश्वर्या खूप डेंजरस आहे, तुम्हाला माहिती आहे ना. अहो जोपर्यंत तुमच्याबरोबर लग्न होत नाही ना, तोपर्यंत ती मला माझ्या आईचा पत्ता देणार नाही आहे, आणि मी एक नातं वाचवण्यासाठी माझ्या दुसऱ्या नात्याचा बळी नाही देणार मी. मला तुम्हीसुद्धा हवा आहे आणि माझी आईसुद्धा, पण ती ऐश्वर्या तसं होऊ देणार नाही.
काही झालं ना ऋषिकेश, तरीसुद्धा ज्या बाईची लायकी तुमच्या सावलीला उभी राहायची नाही आहे, तिच्याबरोबर मी तुम्हाला लग्न कसं करायला सांगू? नाही ऋषिकेश, असं अजिबात होणार नाही. मी तुम्हाला त्या ऐश्वर्याबरोबर लग्न अजिबात करू देणार नाही हां, ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, जानकी अगं आपण हे सगळं नाटक करतोय तुला माहिती आहे ना, मी कधीच कुणाचाही विचार करू शकतो का? तेव्हा जानकी म्हणते, ऋषिकेश अहो कळत कसं नाही आहे तुम्हाला, नाटक जरी असलं ना तरीसुद्धा डिवोर्स पेपरवरती सह्या केल्यात आणि आता ती तुमच्याबरोबर इथे आता हळद वगैरे लावून लग्न करणार आहे. तेव्हा इथे ऋषिकेश म्हणतो की त्याआधीच आपल्याला आता लताईना शोधून काढायचं आहे. या 2 दिवसांमध्ये लवकरात लवकर आपल्याला लताईना शोधून काढायचं आहे. तेव्हा इथे अवंतिका म्हणते, दादा मी काय म्हणते, आपण त्या मास्कमॅनलाच पकडलं तर? तेव्हा ऋषिकेश म्हणतो, नाही ते रिस्की आहे. जर जानकीच्या आईला शोधून काढायचं असेल तर आपल्याला दुसरा काहीतरी प्लॅन केला पाहिजे. सुखरूपरित्या त्या माणसाबद्दल आपल्याला माहिती गोळा करायला पाहिजे, असे इकडे आता ऋषिकेश म्हणत असतो. काहीही झालं तरीसुद्धा लग्नाच्या आधी आपल्याला लताईंना शोधून काढायचं आहे आणि मग त्या ऐश्वर्याला असा धडा शिकवायचा आहे ना की तिला सळो की पळो करून सोडायचं आहे, असं आता ऋषिकेश म्हणत असतो. आता आपल्या सगळ्यांचं मिशन एकच की जानकीच्या आईला लवकरात लवकर शोधून काढायचं. जानकी घाबरलेली असते. ती म्हणत असते की देवा, जास्त उशीर तर होत नाही आहे ना, ती ऐश्वर्या माझ्या आईला काही करणार तर नाही ना, आणि लग्न झाल्यानंतर ऐश्वर्या माझ्या आईला खरंच मला परत करेल का? असंख्य प्रश्न जानकीच्या मनामध्ये आलेले असतात. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता ऐश्वर्याने गुरुजींना बोलावलेलं असतं. गुरुजी आलेले असतात. तेव्हा ऐश्वर्या विचारत असते की गुरुजी, लग्नाचा मुहूर्त काढायचा आहे, लवकरात लवकर तुम्ही मुहूर्त काढा. तेव्हा प्रेक्षकांनो, गुरुजी म्हणत असतात की 2 दिवसानंतरचा मुहूर्त खूपच जास्त चांगला आहे, अगदी शुभ आहे. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, हो का गुरुजी, मलासुद्धा हे लग्न लवकरच करायचं आहे, तुम्ही एक काम करा, 2 दिवसानंतरचाच मुहूर्त काढा. तेव्हा इथे आता गुरुजी गेलेले असतात. तेव्हा तिथे जानकी ऋषिकेशसुद्धा आलेले असतात. तेव्हा सुमित्रा म्हणत असते, काय बाई आहे ही ऐश्वर्या, स्वतःचा नवरा मेला हे माहिती आहे, पण तरीसुद्धा हिला थाटामाटात लग्न करायचं आहे, म्हणजे अगदी संगीत हळद सगळंच करायचं आहे हिला. त्यानंतर प्रेक्षकांनो, तिथे आता ऋषिकेश आलेला असतो. तेव्हा ऐश्वर्या म्हणत असते, ऋषिकेश अहो 2 दिवसानंतरचा मुहूर्त आहे आपल्या लग्नाचा, अगं जानकी लग्नाची तयारी सुरू कर. तेव्हा इथे ऋषिकेश म्हणत असतो, ऐश्वर्या अगं लग्न करायचंच आहे ना आपल्याला, मग आता 2 दिवसांमध्ये लग्न का करायचं आहे, तुला एवढी घाई का करायची ऐश्वर्या? तेव्हा ऐश्वर्या म्हणते, ऋषिकेश अहो असं काय करताय, आता जानकीची केस सुरू होईल बरोबर ना, मग तिची केस सुरू होईल, आपल्या लग्नाच्या तारखा येतील, मग आता दोन्ही तारखा क्लॅश नको व्हायला, म्हणून मी काय विचार केला की जानकी आता जेलमध्ये जाण्याच्या आधी आपण पटापट लग्न उरकून घेऊया ना, नाहीतर मग आपल्या लग्नाला वेळ देता येणार नाही, तुमच्या फेऱ्या आता पोलीस स्टेशन कोर्टात होतील. तेव्हा प्रेक्षकांनो, ऐश्वर्या म्हणत असते की ऋषिकेश 2 दिवसांमध्ये आपण लग्न करतोय, कारण मला लवकरात लवकर हे लग्न करायचं आहे. माझ्या इथे पोटातल्या बाळाला नवीन बाबा मिळणार आहेत ना, सगळी तयारी वेळेत व्हायला नको आणि तुम्ही सगळेजण काळजी करू नका, 2 दिवसांमध्ये तयारी होईल. तेव्हा आजी म्हणते, अरे कशाला काळजी करताय, ती म्हणते ना 2 दिवसात तयारी होईल म्हणून, मग ती करेल ती सगळं. आणि जानकी आहेस ना मदत करायला, काय गं जानकी तू आहेस ना, हळद कुटून ठेवशील ना आणि छान भिजवूनसुद्धा ठेव, आज या दोघांना हळद लागणार आहे. तेव्हा इथे सुमित्रा म्हणत असते, अगं पण ऐश्वर्या मी काय म्हणते, तुला हे लग्न साध्या पद्धतीने करायचं आहे ना, मग एवढं सगळं थाटमाट कशाला, हळद संगीत वगैरे हे का करायचं आहे तुला, साध्या पद्धतीने लग्न करूया ना. तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणत असते, नाही आई, अहो लग्न हे लग्न असतं आणि या लग्नाला घेऊन माझी खूप स्वप्न आहेत आणि ती सगळी स्वप्न मला पूर्ण करायची आहेत. आई आता तुम्हीच सांगा, अहो लग्न पहिलं असू दे किंवा दुसरं, लग्नाचं महत्त्व पावित्र्य तेच असतं ना, म्हणून आता काही झालं तरीसुद्धा मला थाटामाटातच लग्न करायचं आहे आणि तुम्ही काळजी करू नका आई. तेव्हा सुमित्रा म्हणते, अगं 2 दिवसात कशी तयारी होणार आहे? तेव्हा ऐश्वर्या म्हणते, आपल्या कुणाला काही करावं लागणार नाही आहे, माझं माझ्या मैत्रिणीबरोबर बोलणं झालं आहे, तिने तयारीपासून सगळंच मॅनेज करायचं ठरवलं आहे. हा बघा आता तिथे एक माणूस येतो आणि म्हणतो की ऐश्वर्या मॅडमचं घर हेच आहे का, मला इथे रिचा मॅडमने पाठवलं आहे सगळी तयारी करायला. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, हो आलात का तुम्ही, बरं झालं तुम्ही आलात, तिकडे घ्या, तिथून तयारी करायला सुरुवात करा, साफसफाईसुद्धा करा आणि सगळी सजावटसुद्धा लवकरात लवकर करून घ्या. तेव्हा इथे प्रेक्षकांनो,
आता ऐश्वर्या म्हणत असते, काय जानकी, अगं हळदीची तयारी करतेस ना तू, कामामध्ये मदत करणार आहेस ना? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ऐश्वर्या म्हणत असते, आई कसं असतं ना, माझ्या पोटातल्या बाळाला आनंद ठेवायचा आहे मला, त्याला आनंदी ठेवायचं आहे, कारण का त्याची वाढ चांगली झाली पाहिजे, त्याच्यावरती चांगले संस्कार झाले पाहिजे, अशी इच्छा माझीसुद्धा आहे. तेव्हा ऐश्वर्या म्हणत असते, काय मग जानकी, आता बघतेस ना ऋषिकेशचं आणि माझं लग्न आहे, डिवोर्स पेपरवरती सही केली आहेस तू, अगं जा तुझ्या नवऱ्याच्या लग्नाची तयारी सुरू कर, लवकरात लवकर हे लग्न अगदी दणक्यात साजरं झालं पाहिजे. तुझं लग्न जेव्हा दणक्यात झालं नसेल ना, तेवढं आमचं होणार आहे, कळतंय तुला? आणि काहीही झालं ना जानकी, तरीसुद्धा ऋषिकेश बरोबर माझं लग्न होणारच. तुला किती आणि काय काय प्रयत्न करायचे आहेत ना, ते तू करू शकतेस, पण हे लग्न आता थांबणार नाही, लग्न हे आता होणारच. त्यामुळे प्रेक्षकांनो, जानकीला खूप टेन्शन आलेलं असतं. जानकी म्हणते, ऐश्वर्या, तुला चांगलंच माहिती आहे की हे लग्न का होतं आहे, मी का लग्नाला परवानगी दिली, पण एक गोष्ट लक्षात ठेव, मी काही विसरणार नाही आहे, पण तूही विसरू नकोस. लग्न झाल्यानंतर जर माझी आई मला परत नाही मिळाली तर आम्ही काय करू ना तुला कळणारसुद्धा नाही, आताच सांगून ठेवते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता जानकी लग्नाची हळद भिजवत असते. तेव्हा इथे जानकीला आठवत असतं ऋषिकेशचं आणि तिचं लग्न. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे आता केलेला गृहप्रवेश, सगळ्यांनी केलेले लाड, हे आता सगळं जानकीला आठवत असतं आणि ती छान इथे आता हळद भिजवत असते. तेव्हा प्रेक्षकांनो, तिथे आता हळद भिजवत असताना जानकीच्या मनाची काय अवस्था आहे हे आपण बरोबर समजून घेऊ शकतो. आणि तसंच काहीसं इथे ऋषिकेशसुद्धा समजून घेत असतो. ऋषिकेश म्हणत असतो, जानकी काय झाले, तुझ्या डोळ्यात पाणी? तेव्हा जानकी म्हणते, ऋषिकेश रडू नाही तर काय करू, बघा ना मी काय करते, बघा तुमच्या आणि ऐश्वर्याच्या लग्नाची हळद भिजवते मी, आता मी हेच करत राहायचं आहे का ऋषिकेश? अहो तुम्हाला डिवोर्स दिला आहे, खोटा असला तरी डिवोर्स दिला आहे, ती ऐश्वर्या तुमच्याबरोबर लग्न करू पाहते, तिने जर तुम्हाला माझ्यापासून दूर केलं तर मी काय करायचं आहे ऋषिकेश, सांगा ना मी काय करू? तेव्हा ऋषिकेश म्हणतो, जानकी तू जास्त विचार करतेस असं नाही वाटत का तुला? अगं तुझ्याशिवाय मी दुसरा कुणाचा विचार का करेन? आणि हे बघ, हे लग्न नाही होणार, मी तुला शब्द देतो, हे लग्न होणार नाही. आपण त्याआधीच लताईंना शोधून काढू आणि त्या ऐश्वर्याच्या नाटकावरती पडदा टाकू. तू अजिबात काळजी करू नको जानकी, 2 दिवस आहेत ना आपल्याकडे, आपण पूर्ण प्रयत्न करूया. त्यानंतर इथे जानकी म्हणत असते, ऋषिकेश मला ना आता काही बोलायचंच नाही आहे, तुम्ही मला सांगा ना, हे मंगळसूत्र जेव्हा तुम्ही माझ्या गळ्यामध्ये घातलं होतं तेव्हा किती स्वप्न होती, किती वचनं होती जी आपण सोबत दिली होती, आणि आता ती वचनं आपण मोडायची का? हे मंगळसूत्र गळ्यातून मी कधीच काढू शकत नाही ऋषिकेश, मला भीती वाटते त्या ऐश्वर्याची, नाटक करता करता तिने जर तुम्हाला माझ्यापासून दूर केलं तर, तिने जर तुमच्याबरोबर खरोखर लग्न केलं तर मी कसं हे सगळं सहन करू, मला अजिबात ते सहन होणार नाही आहे. तेव्हा ऋषिकेश म्हणत असतो, जानकी नको ना स्वतःला इतका त्रास करून घेऊ, अगं प्रॉपर्टीचे पेपर्स आहेत त्याला आपण खोट्या सह्या केल्यात ना, त्यामुळे आपण दोघेजण नाही वेगळे होऊ शकत. तेव्हा जानकी म्हणते, अहो खोटं खोटं असलं तरीसुद्धा मी सगळं हातानेच करते ना, हे काय हळद वगैरे सगळं काही मी माझ्या हाताने भिजवते, मग याचा त्रास मला नाही होणार का ऋषिकेश? त्याचबरोबर प्रेक्षकांना पुढील भागामध्ये ऋषिकेश येतो, त्याच्या गालावरती लागलेली हळद तो येऊन आता जानकीच्या गालाला लावतो. जानकी म्हणते, हे काय केलं तुम्ही? तेव्हा ऋषिकेश म्हणतो, जानकी माझ्या खोट्या लग्नाची हळद मी माझ्या बायकोच्या चेहऱ्याला लावतोय, माझ्या खऱ्या बायकोला माझ्या खोट्या लग्नाची हळद लावतोय, असं इथे आता ऋषिकेश म्हणत असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता ऋषिकेश आणि जानकी दोघेजण आपल्या रूममध्ये असतात. तेव्हा जानकीचं लक्ष खिडकीकडे जातं, तेव्हा तिला तो मास्कमॅन तिथे उभा आहे असं दिसतं, आणि इथे आता जानकी ऋषिकेशला बघून तो लगेचच तिथून पळ काढतो, उडी मारतो आणि पळून जाण्याचा प्रयत्न करत असतो. तेव्हा जानकी म्हणते, ऋषिकेश ते बघा, तिकडे बघा. तेव्हा मास्कमॅन पळून जात असताना इथे आता ऋषिकेश त्याच्या मागे मागे धावत जात असतो. तेव्हा इथे सुमित्रा म्हणत असते, ऋषिकेश अरे काय झालं, कुठे जातोयस तू ऋषिकेश, थांब. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ऋषिकेश जात असतो, ऐश्वर्या सगळेजण घरातले घाबरलेले असतात. तेव्हा इथे ऋषिकेश त्या मास्कमॅनला पकडणारच, त्याला आता पकडणारच असतो. तेवढ्यातच प्रेक्षकांनो, मागून एक गाडी येते आणि बरोबर त्या गाडीचा धक्का इथे आता ऋषिकेशलाच लागलेला असतो. ऋषिकेशला धक्का लागल्यानंतर तो आता जमिनीवरती जोरात कोसळतो. प्रेक्षकांनो,
खूपच जोरात इथे आता त्याचा अपघात झालेला असतो आणि ऋषिकेश खाली पडलेला असतो. सुमित्रा म्हणत असते, अगं जानकी, हळद लागल्यानंतर बाहेर जायचं नसतं, ऋषिकेशला थांबव, नाहीतर अपशकुन होतो. आणि इथे आता ऋषिकेशचा अपघात हा झालेला असतो.